हॅलो सगळ्यांना, शुभ दुपार. तर माझं जेवण झालं आहे आणि मी आज बनवते आहे माझ्या पप्पांसाठी उंधियो. त्यांना खूप आवडतं. ही गुजराती डिश आहे, जे गुजराती म्हणजे बिलॉंग करतात गुजरातपासून, त्यांना नक्की माहिती असेल. तर माझी थोडी प्रिपरेशन झाली आहे, मी तुम्हाला दाखवते. जर सगळं काय करत बसले असते तर खूप वेळ गेला असता, ते व्हिडिओ लॉंग झाला असतं खूप. सो मी तुम्हाला दाखवते की मी माझ्या पद्धतीने कसं बनवते. आणि अजून एक ह्याच्यामध्ये लसूणची पात खूप इम्पॉर्टंट असते, तर ती आम्हाला नाही मिळाली. ती क्वचितच मिळते खूप जागी, तर इथे नव्हती, तर त्याच्याबद्दल मी हे लसूण घेतलं आहे. सो ह्याच्याने पण सेम टेस्ट येते, तर तुम्ही नक्की करून बघा, म्हणजे जे खात असतील त्याने. ओके, मी मला दाखवते माझी तयारी. आज पूर्ण ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा, आणि तुम्ही पण बनवून खा आणि मला सांगा कमेंटमध्ये की तुम्ही बनवलं की नाही. ओके. तर सध्या हा माझ्या किचनचा पसारा आहे. तरी मी खूप आवरलं आहे. आणि हे आहे नारळ, सॉरी, खोबरं, तर ते मी कापून ठेवलं आहे. आणि ते लसूण आणि मिरची आणि ह्या भाज्या आहेत, आणि कोथिंबीर आहे, ही मेथी आहे जे आपण मुठिया बनवणार आहोत त्यासाठी, हे लिंबू, हे थोडं खोबरं माझ्याकडे एक्स्ट्रा होतं तर तेही मी वापरते. आणि ते मिक्सरची तयारी करून ठेवते. सो तर इकडे खोबरं बारीक करून घेतलं मी मगाशीच, आणि मिक्सरला मी हे दोन काय ते लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेते. तुम्हाला आलं पाहिजे तर यूज करू शकता, पण मी नाही यूज करत, तर हेच ओके आहे. सो चला. तर हे दोन्ही पण मी वॉश केलं आहे आणि सुकवून ठेवलेलं थोडा वेळ. उंधियो खायला जेवढं छान लागतं तेवढंच बनवायला खूप किचकट आहे, त्याच्यासाठी खूप मेहनत लागते. तर मी तीच मेहनत आधी करत होती, आणि हे बेसिक आहे ते मी म्हणजे तुमच्यासोबत एकदा शेअर करते. तर अशी पेस्ट झाले, थोडी जाडसर झाली तरी काही प्रॉब्लेम नाही, तर ही मी काढून घेते. साईडला ठेवूया, आणि खोबरं इथे आपण वाटून घेऊ. हे पण मी धुवून चाळणीमध्ये ठेवलेलं, हे पण लावून घेऊया. तर ही कढई मी यूज करते ग्रीन मसाला बनवण्यासाठी. तर आपण जे हे खोबरं वाटलं आहे ते ह्याच्यात ॲड करूया. त्याच्यामध्ये काही तुकडे झाले नाही ते आपण रिटर्न टाकू ह्याच्यात. आता आपण ह्याच्यामध्ये एक एक इन्ग्रेडियंट ॲड करू. मी तुम्हाला सांगते काय काय मी घेतलं आहे ते. तर इथे आहे तीळ, ओवा आणि साखर तुम्हाला जशी लागेल. तुम्हाला जर स्वीट आवडतं उंधियो तर तुम्ही अजून ॲड करू शकता. तर मी ते 2-3 चमचे घेतले आहेत साखर. हळद, गरम मसाला आणि हिंग. तर इकडे धना पावडर ॲड केली आहे,
त्याचबरोबर आपण चवीपुरतं मीठ ॲड करायचं, जेवढं आपल्याला लागेल तेवढं सारण बघून, आणि अर्धा लिंबूचा रस. तर आता आपण बारीक चिरलेली ह्यात कोथिंबीर ॲड करूया चांगली व्यवस्थित, आणि याला छान मिक्स करूया. जर तुम्हाला काही त्याच्यात कमी वाटत असेल, साखर, मीठ या मसाले वगैरे, तर तुम्ही आता ॲड करू शकता. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. तर इकडे मी हे सारण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे, आणि आपण हे आता साईडला ठेवूया. तर इकडे मी भाज्या घेतल्या आहेत. वांगी, रताळी, सुरण, बटाटा आणि कच्ची केळी होती, त्याचे 2 भाग केले आहेत. आणि सुरती पापडी अवेलेबल नव्हती, सो मी नॉर्मल पापडी घेतली आहे, त्याचे 2 भाग केले फक्त. आणि हे आहे हिरवे वाटाणे, पावट्याचे दाणे. तुम्हाला तुरीची दाणे मिळाले तर तेही यूज करू शकता, तेही छान लागतं याच्यात. तर इकडे आपण गॅसवर पॅन गरम करत ठेवले आहे, कढई, मोठी कढई घेतली मी, कारण की भाज्या आपल्या भरपूर आहेत. आणि तिथे चांगलं तेल तापल्यावर मी ह्याच्यामध्ये ओवा ॲड केला आहे. जिरा, राई वगैरे ॲड नाही करायचं, ओवा ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हिंग पण आपल्याला मस्त व्यवस्थित खरपूस गरम करून घ्यायचं आहे ह्याच्यात. तर या स्टेजला आपण आपलं रेडी झालेलं जे सारण आहे ते म्हणजे टाकूया कढईमध्ये. आता आपण ह्याच्यात आपल्या ज्या भाज्या कटिंग वगैरे करून ठेवल्या ते ॲड करूया, कारण की ते लवकर शिजते. तर सुरण, बटाटा, रताळी आणि कच्ची केळी हे मी आधी ॲड करते. वांगी मी नंतर ॲड करणार. तर याला आता मस्त मिक्स करून घेऊया व्यवस्थित हलक्या हाताने. हे मिक्स करून काय शिजवून घेऊया आपण. सो आपण शिजवूया जोपर्यंत ह्यातले काय ते रताळी, सुरण, केळी जे आहेत ते शिजत नाही तोपर्यंत. आणि हा मसाला मी थोडं काढून ठेवलेला, तर ही वांगी आहेत ते भरून घेऊया आपण. तर हे आपण नंतर ॲड करणार आहोत, कारण की ते लगेच शिजणार. आणि हा जे मसाला आहे, तर ही वांगी आहेत ती मी कापून ठेवलेली, तर ते हे भरून घेऊया आपण. आणि हे नंतर ॲड करणार. हे झाल्यानंतर हे, कारण की वांगी खूप लवकर शिजतात, ते जास्त स्मॅशी नको व्हायला म्हणून. जास्त नाही, हलकं हलकं सारण आहे ते भरून घेऊ आपण. हे बघा, हे आपण ॲड नाही करायचं. आपण साईडला ठेवूया. आता मेन डिश आहे. डिश म्हणजे ह्याच्यात ॲड करायचं आहे
तर ते आहे मुठिया आणि ते माझं फेवरेट आहे ह्याच्यामधलं. म्हणजे जे बनाना, बटाटा जे काही आहे त्याच्यामधलं हे माझं फेवरेट आहे. तर ते मी पण मला दाखवते कसं बनवते आणि ते खूप छान लागते ह्याच्यामधलं. चला बनवू. आधी हे पसारा आहे ते मी आवरून घेते, मग बनवायला सुरुवात करते मुठिया. हे बघा, खूप छान सुगंध पसरला आहे आत्तापासूनच. तर आपण ह्यात जे दाणे आहेत, पापडी आहे, सुरती पापडी असते पण ती पण अवेलेबल नव्हती. तर हे सगळं जुगाडून देऊ आहे, पण टेस्ट एकदम छान आहे. तुम्ही करून बघा नक्की. तर आपण हे ॲड करूया ह्याच्यात. आणि मी असं लांब लांबच तुकडे केले, कारण की ते शिजायला थोडं म्हणजे टाईम घेतं. तर त्याचं जसं स्मॅश नको व्हायला जास्त, म्हणून ते लांबच तुकडे ठेवायचे. आणि हे पण आपण आता हलवून घेऊ, मिक्स करूया व्यवस्थित. हे दिसायला एवढं दिसतंय, पण खाताना लगेच संपतं. हे बघा, याचं कलर हळूहळू चेंज होतं आहे, ब्लॅक होतो आहे. तर ते आता शिजेल ह्याच्यामध्ये आरामात. क्वांटिटी जास्त आहे ना, मला मिक्स करायला जमत नाही बरोबर, पण झालं मिक्स. बटाटा पण मला थोडं थोडं असं शिजलेलं दिसतंय साईडने. तर ह्याला असंच ठेवूया झाकण लावून. आणि आता आपण मुठिया बनवूया. मेथी स्वच्छ करून धुवून अशी नितळत ठेवलेली, तर ते मी कापते. मेथी एकदम बारीक चिरून घ्यायची आपल्याला, जेवढी बारीक करता येईल तेवढी. तर इकडे मी बारीक कापलेली मेथी ॲड केली आहे. त्याचबरोबर आपण जो ठेचा बनवलेला तो मी थोडासा ठेवलेला, तर तो ॲड केला. तीळ आणि ओवा ॲड केला आहे. आता आपण बेसिक मसाले जे रोजचे आपले घरचे असतात ते ॲड करूया. धना पावडर, लाल मसाला, हळद, गरम मसाला, मीठ, हे सगळं बेसिक मसाले आहेत, तर ते मी ॲड केले ह्याच्यात. तर इकडे बेसन आणि थोडंसं हिंग मी ॲड केलेलं. तर बेसन आणि गव्हाची क्वांटिटी सेम, गव्हाच्या पिठाची क्वांटिटी सेम असली पाहिजे. तर आपण हे आता छान मिक्स करून मळून घेऊया. सेमी डो करायचा आहे, नाही जास्त घट्ट नाही जास्त पातळ. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी कशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे ती.
आणि हां, ह्याच्यामध्ये ऑइल पण ॲड करायचं आहे थोडं. मध्ये मध्ये मी उंदीव पण चेक करते, खाली तर अजिबात लागलेलं नाही, तुम्ही बघू शकता. तर जी वांगी होती ती मी आता ॲड केले आणि हलक्या हाताने आपण आता मिक्स करूया हे. तर मी इकडे थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं. गरम पाणीच ॲड करायचं आहे, थंड नाही. तर अर्धा कपच्या आसपास पाणी असेल. तर इथे छान पीठ असं नरम झालेलं होतं. 10-15 मिनटं मी ठेवलेलं. तर तेलाने मी छान असं मळून घेतलं आणि आपण ह्याची मुठिया करूया आता. तर ह्यांचा आकार मी गोल नाही देत, ओल शेप देते, अंडाकृती. तुम्हाला जसं पाहिजे तसं देऊ शकता. तर मी ते एक बॅच बनवला आहे. मी हे फ्राय करून घेते आणि बाकीचे थोडे थोडे मी फ्राय करते. एकदम नाही करायचे, नाही तर ह्याच्यात चिपकणार. मुठिया तिथे फ्राय होत आहे, तर आपण भाजी बघूया. तर मस्त भाजी पण शिजते आता हळूहळू. तर हे फ्राय होत आहे, तोपर्यंत मी दुसरे पण रेडी करून घेते, म्हणजे आपला टाईम पण वाचेल. ऑलरेडी ह्याच्यात खूप टाईम जातो. आता मी हे ॲड केलं आहे, तर हे वाफेवर अजून जसे होतील तसे मी ॲड करणार पुन्हा. तर हे अजून शिजवून देऊया. मी 3 वाजता
तयार करायला घेतलेलं सगळं. त्याच्या आधी प्रिपरेशन पण केलेली, सगळं भाजी वगैरे कटिंग स्वच्छ जे काय ते सगळं करून ठेवलेलं आहे. तरी मला 5 वाजलेत. अजूनही बाकीच आहे. तर हे होईल 10 मिनटात. आणि हे वडी माझी फेवरेट आहे त्याच्यामध्ये, ते तुम्ही अशीच पण खाऊ शकता. ठीक आहे. तर हा सेकंड बॅच आहे, हा थर्ड. आणि ह्याच्यात ऑलरेडी मी टाकलेले आहेत, ह्याच्यात ॲड केले. तर मुठिया फ्राय करायला अजिबात घाई नका करू, स्लो फ्लेमवरच करा. कारण की जर ते वरून मग नाही तर शेकणार आणि आतमध्ये ते कच्चे राहणार, तर ऑफकोर्स ते चांगले नाही लागणार. तर थोडं टाईम कन्झ्युमिंग आहे, पण छान लागते ही रेसिपी. तर ट्राय करा. आणि मी मुठिया असंच एन्जॉय करते, मला असंच पण आवडतं. तर बघूया माझ्या पप्पांना आवडते की नाही. तर एवढी मेहनत तर केलेली आहे, बघूया. 10 मिनटं झाली आहेत. उंदिओ पण रेडी झाला असेल, बघूया आपण. तर हे छान झालंय, सगळ्या भाज्या शिजलेत व्यवस्थित. तुम्हाला मी एक तोडून दाखवते. तर तुम्हाला मसाला जास्त दिसत असेल, पण आपला मसालाच खायला जास्त मजा येते, त्याच्यामुळे ते जास्त मी ॲड केलं आहे. तर हे दाखवते. छान शिजलं आहे, खाऊन बघते, टेस्ट करते. खूप टास्क असतं हे एवढ्या सगळ्या भाज्या बनवून करणं, कारण की त्यात मीठ कसं आहे, मसाला कसा आहे, पण परफेक्ट झालं. प्राऊड ऑफ माय सेल्फ. चला आता मी जाते. ह्याच्यावरती वरून मी कोथिंबीर ॲड करणार आणि हा असंच ठेवणार. हा जेवढा थंड होतो तेवढा अजून छान लागेल. हा जर उद्या खाल्ला तर त्याची टेस्ट डबल होते. तर जर तुम्ही दुसऱ्या दिवशी खाऊ शकता तर अजून चांगली गोष्ट आहे. आणि नक्की ट्राय करा. जे प्रॉपर गुजराती आहे तर त्यांना माहिती असेल काही थोडी मिस्टेक काय झाली असेल, पण टेस्ट खरंच खूप छान आहे. तुम्ही नक्की बघा आणि ट्राय करा. बाय. हॅलो सगळ्यांना, शुभ दुपार. तर माझं जेवण झालं आहे आणि मी आज बनवते आहे माझ्या पप्पांसाठी उंधियो. त्यांना खूप आवडतं. ही गुजराती डिश आहे, जे गुजराती म्हणजे बिलॉंग करतात गुजरातपासून, त्यांना नक्की माहिती असेल. तर माझी थोडी प्रिपरेशन झाली आहे, मी तुम्हाला दाखवते. जर सगळं काय करत बसले असते तर खूप वेळ गेला असता, ते व्हिडिओ लॉंग झालं असतं खूप. सो मी तुम्हाला दाखवते की मी माझ्या पद्धतीने कसं बनवते. आणि अजून एक ह्याच्यामध्ये लसूणची पात खूप इम्पॉर्टंट असते, तर ती आम्हाला नाही मिळाली. ती क्वचितच मिळते खूप जागी, तर इथे नव्हती, तर त्याच्याबद्दल हे लसूण घेतलं आहे. सो ह्याच्याने पण सेम टेस्ट येते, तर तुम्ही नक्की करून बघा, म्हणजे जे खात असेल त्याने. ओके, मी मला दाखवते माझी तयारी. आज पूर्ण व्लॉग बघा आणि एन्जॉय करा. आणि तुम्ही पण बनवून खा आणि मला सांगा कमेंटमध्ये की तुम्ही बनवलं की नाही. ओके. तर सध्या हा माझ्या किचनचा पसारा आहे. तरी मी खूप आवरलं आहे. आणि हे आहे
नारळ खोबरं, तर ते मी कापून ठेवलं आहे. आणि इथे लसूण आणि मिरची आणि ह्या भाज्या आहेत. आणि कोथिंबीर आहे, ही मेथी आहे जे आपण मुठिया बनवणार आहोत त्यासाठी. हे लिंबू, हे थोडं खोबरं माझ्याकडे एक्स्ट्रा होतं तर तेही मी वापरते. आणि ते मिक्सरची तयारी करून ठेवते. तर इकडे खोबरं बारीक करून घेतलं मी मगाशीच. आणि मिक्सरला मी हे दोन लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेते. तुम्हाला आलं पाहिजे तर यूज करू शकता, पण मी नाही यूज करत, तर हेच ओके आहे. चला. तर हे दोन्ही पण मी वॉश केलं आहे आणि सुकवून ठेवलेलं थोडा वेळ. उंधियो खायला जेवढं छान लागतं तेवढंच बनवायला खूप किचकट आहे. त्याच्यासाठी खूप मेहनत लागते. तर मी तीच मेहनत आधी करत होती आणि हे बेसिक आहे ते मी म्हणजे तुमच्यासोबत एकदा शेअर करते. तर अशी पेस्ट झाले, थोडी जाडसर झाली तरी काही प्रॉब्लेम नाही. तर ही मी काढून घेते. साईडला ठेवूया आणि खोबरं इथे आपण वाटून घेऊ. हे पण मी धुवून चाळणीमध्ये ठेवलेलं, हे पण लावून घेऊया. तर ही कढई मी यूज करते ग्रीन मसाला बनवण्यासाठी. तर आपण जे हे खोबरं वाटलंय ते ह्याच्यात ॲड करूया. त्याच्यामध्ये काही तुकडे झाले नाही ते आपण रिटर्न टाकू याच्यात. तर इकडे माझ्याकडे जे एक्स्ट्रा खोबरं होतं ते मी ॲड केलेलं. आणि आपण जी बनवलेली पेस्ट आहे ती पण ॲड करूया. आता आपण ह्याच्यामध्ये एक इन्ग्रेडियंट ॲड करू. मी तुम्हाला सांगते काय काय मी घेतलं आहे ते. तर इथे आहे तीळ, ओवा आणि साखर तुम्हाला जशी लागेल. तुम्हाला जर स्वीट आवडतं उंधियो तर तुम्ही अजून ॲड करू शकता. तर मी ते 2-3 चमचे घेतले आहेत साखर. हळद, गरम मसाला आणि हिंग. तर इकडे धना पावडर ॲड केली आहे. त्याचबरोबर आपण चवीपुरतं मीठ ॲड करायचं, जेवढं आपल्याला लागेल तेवढं सारण बघून. आणि अर्धा लिंबूचा रस. तर आता आपण बारीक चिरलेली ह्यात कोथिंबीर ॲड करूया चांगली व्यवस्थित. आणि याला छान मिक्स करूया. जर तुम्हाला काही त्याच्यात कमी वाटत असेल, साखर, मीठ या मसाले वगैरे, तर तुम्ही आता ॲड करू शकता. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. तर इकडे मी हे सारण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आपण हे आता साईडला ठेवूया. तर इकडे मी भाज्या घेतल्या आहेत. वांगी, रताळी, सुरण, बटाटा आणि कच्ची केळी होती, त्याचे 2 भाग केले आहेत. आणि सुरती पापडी अवेलेबल नव्हती, सो मी नॉर्मल पापडी घेतली आहे, त्याचे 2 भाग केले फक्त. आणि हे आहे हिरवे वाटाणे, पावट्याचे दाणे,
तुम्हाला तुरीची दाणे मिळाले तर तेही यूज करू शकता, तेही छान लागतं याच्यात. तर इकडे आपण गॅसवर पॅन गरम करत ठेवले आहे, कढई, मोठी कढई घेतली मी, कारण की भाज्या आपल्या भरपूर आहेत. आणि तिथे चांगलं तेल तापल्यावर मी ह्याच्यामध्ये ओवा ॲड केला आहे. जिरा राई वगैरे ॲड नाही करायचं, ओवा ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हिंग पण आपल्याला मस्त व्यवस्थित खरपूस गरम करून घ्यायचं आहे ह्याच्यात. तर ह्या स्टेजला आपण आपलं रेडी झालेलं जे सारण आहे ते म्हणजे टाकूया कढईमध्ये. आता आपण ह्याच्यात आपल्या ज्या भाज्या कटिंग वगैरे करून ठेवल्या ते ॲड करूया, कारण की ते लवकर शिजते. तर सुरण, बटाटा, रताळी आणि कच्ची केळी हे मी आधी ॲड करते, वांगी मी नंतर ॲड करणार. तर याला आता मस्त मिक्स करून घेऊया व्यवस्थित हलक्या हाताने. हे मिक्स करून काय शिजवून घेऊया आपण. सो आपण शिजवूया जोपर्यंत ह्यातले काय ते रताळी, सुरण, केळी जे आहेत ते शिजत नाही तोपर्यंत. आणि हा मसाला मी थोडं काढून ठेवलेला, तर ही वांगी आहेत ते भरून घेऊया आपण. तर हे आपण नंतर ॲड करणार आहोत, कारण की ते लगेच शिजणार. आणि हा जे मसाला आहे, तर ही वांगी आहेत ती मी कापून ठेवलेली, तर ते हे भरून घेऊया आपण. आणि हे नंतर ॲड करणार. हे झाल्यानंतर हे, कारण की वांगी खूप लवकर शिजतात, ते जास्त स्मॅशी नको व्हायला म्हणून. जास्त नाही, हलकं हलकं सारण आहे ते भरून घेऊ आपण. हे बघा, हे आपण ॲड नाही करायचं, आपण साईडला ठेवूया. आता मेन डिश आहे, डिश म्हणजे ह्याच्यात ॲड करायचं आहे, तर ते आहे मुठिया. आणि ते माझं फेवरेट आहे ह्याच्यामधलं, म्हणजे हे जे बनाना, बटाटा जे काही आहे त्याच्यामधलं हे माझं फेवरेट आहे. तर ते मी मला दाखवते कसं बनवते, आणि ते खूप छान लागते ह्याच्यामधलं. चला बनवू. आधी हे पसारा आहे ते मी आवरून घेते, मग बनवायला सुरुवात करते मुठिया. हे बघा, खूप छान सुगंध पसरला आहे आत्तापासूनच. तर आपण ह्यात जे दाणे आहेत, पापडी आहे, सुती पापडी असते पण ती पण अवेलेबल नव्हती, तर हे सगळं जुगाडून देऊ आहे, पण टेस्ट एकदम छान आहे, तुम्ही करून बघा नक्की. तर आपण हे ॲड करूया ह्याच्यात. आणि मी असं लांब लांबच तुकडे केले, कारण की ते शिजायला थोडं म्हणजे टाईम घेतं, तर त्याचं जसं स्मॅश नको व्हायला जास्त म्हणून ते लांबच तुकडे ठेवले.
पण आपण आता हलवून घेऊ, मिक्स करूया व्यवस्थित. हे दिसायला एवढं दिसतंय पण खाताना लगेच संपतं. हे बघा, याचं कलर हळूहळू चेंज होतोय, ब्लॅक होतोय. तर ते आता शिजेल ह्याच्यामध्ये आरामात. क्वांटिटी जास्त आहे ना, तर मला मिक्स करायला जमत नाही बरोबर, पण झालं मिक्स. बटाटा पण मला थोडं थोडं असं शिजलेलं दिसतंय साईडने. तर ह्याला असंच ठेवूया झाकण घेऊन. आणि आता आपण मुठिया बनवूया. मेथी स्वच्छ करून धुवून अशी नितळत ठेवलेली, तर ते मी कापते. मेथी एकदम बारीक चिरून घ्यायची आपल्याला, जेवढी बारीक करता येईल तेवढी. तर इकडे मी बारीक कापलेली मेथी ॲड केली आहे. त्याचबरोबर आपण जो ठेचा बनवलेला तो मी थोडासा ठेवलेला, तर तो ॲड केला. तीळ आणि ओवा ॲड केला आहे. आता आपण बेसिक मसाले जे रोजचे आपले घरचे असतात ते ॲड करूया. धना पावडर, लाल मसाला, हळद, गरम मसाला, मीठ, हे सगळं बेसिक मसाले आहेत, तर ते मी ॲड केले ह्याच्यात. तर इकडे बेसन आणि थोडंसं हिंग मी ॲड केलेलं. तर बेसन आणि गव्हाची क्वांटिटी सेम, गव्हाच्या पिठाची क्वांटिटी सेम असली पाहिजे. तर आपण हे आता छान मिक्स करून मळून घेऊया. सेमी डो करायचा आहे, नाही जास्त घट्ट नाही जास्त पातळ. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी कशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे ती. आणि ह्याच्यामध्ये ऑइल पण ॲड करायचं आहे थोडं. मध्ये मध्ये मी उंदीव पण चेक करते, खाली तर अजिबात लागलेलं नाही, तुम्ही बघू शकता. तर जी वांगी होती ती मी आता ॲड केले आणि हलक्या हाताने आपण आता मिक्स करूया हे. तर मी इकडे थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं. गरम पाणीच ॲड करायचं आहे, थंड नाही.
तर अर्धा कपच्या आसपास पाणी असेल. तर इथे छान पीठ असं नरम झालेलं होतं. 10-15 मिनटं मी ठेवलेलं. तर तेलाने मी छान असं मळून घेतलं आणि आपण ह्याची मुठिया करूया आता. तर ह्यांचा आकार मी गोल नाही देत, ओल शेप देते, अंडाकृती. तुम्हाला जसं पाहिजे तशी देऊ शकता. तर मी ते एक बॅच बनवलं आहे. मी हे फ्राय करून घेते आणि बाकीचे थोडे थोडे मी फ्राय करते. एकदम नाही करायचे, नाही तर ह्याच्यात चिपकणार. मुठिया तिथे फ्राय होत आहे. तर आपण भाजी बघूया. तर मस्त भाजी पण शिजते आता हळूहळू. तर हे फ्राय होत आहे तोपर्यंत मी दुसरे पण रेडी करून घेते, म्हणजे आपला टाईम पण वाचेल. ऑलरेडी ह्याच्यात खूप टाईम जातो. आता मी हे ॲड केलं आहे. तर हे वाफेवर अजून जसे होतील तसे मी ॲड करणार पुन्हा. तर हे अजून शिजवून देऊया. मी 3 वाजता तयार करायला घेतलेलं सगळं. त्याच्या आधी प्रिपरेशन पण केलेली, सगळं भाजी वगैरे कटिंग स्वच्छ जे काय ते सगळं करून ठेवलेलं आहे. तरी मला 5 वाजलेत. अजूनही बाकीच आहे. तर हे होईल 10 मिनटात. आणि हे वडी माझी फेवरेट आहे त्याच्यामध्ये. ते तुम्ही अशीच पण खाऊ शकता. ठीक आहे. तर हा सेकंड बॅच आहे, थर्ड. आणि ह्याच्यात ऑलरेडी मी टाकलेले आहे, ह्याच्यात ॲड केले. तर मुठिया फ्राय करायला अजिबात घाई नका करू. स्लो फ्लेमवरच करा, कारण की जर ते वरून मग नाही तर शेकणार आणि आतमध्ये ते कच्चे राहणार, तर ऑफकोर्स ते चांगले नाही लागणार. तर थोडं टाईम कन्झ्युमिंग आहे, पण छान लागते ही रेसिपी. तर ट्राय करा. आणि मी मुठिया असंच एन्जॉय करते, मला असंच पण आवडतं.
तर बघूया माझ्या पप्पांना आवडते की नाही. तर एवढी मेहनत तर केलेली आहे. बघूया. 10 मिनटं झाली आहे. उंदिओ पण रेडी झाला असेल. बघूया आपण. तर हे छान झालंय. सगळ्या भाज्या शिजलेत व्यवस्थित. तुम्हाला मी एक तोडून दाखवते. तर तुम्हाला मसाला जास्त दिसत असेल, पण आपला मसालाच खायला जास्त मजा येते, त्याच्यामुळे जास्त मी ॲड केलं आहे. तर हे दाखवते. छान शिजले. खाऊन बघते, टेस्ट करते. खूप टास्क असतं हे एवढ्या सगळ्या भाज्या बनवून करणं, कारण की त्यात मीठ कसं आहे, मसाला कसा आहे, पण परफेक्ट झालं. प्राऊड ऑफ माय सेल्फ. चला आता मी जाते. ह्याच्यावरती वरून मी कोथिंबीर ॲड करणार आणि हा असंच ठेवणार. हा जेवढा थंड होतो तेवढा अजून छान लागेल. हा जर उद्या खाल्ला तर त्याची टेस्ट डबल होते. तर जर तुम्ही दुसऱ्या दिवशी खाऊ शकता तर अजून चांगली गोष्ट आहे. आणि नक्की ट्राय करा. जे प्रॉपर गुजराती आहे तर त्यांना माहिती असेल काही थोडी मिस्टेक काय झाली असेल, पण टेस्ट खरंच खूप छान आहे. तुम्ही नक्की बघा आणि ट्राय करा. बाय.